मटकी, मूग, चवळी, वाल किंवा कोणतंही कडधान्य त्याला जर मोड आणायचे असतील तर ते किती वेळ भिजवावे लागतात हे तुम्हाला माहित आहे का? ठीक आहे, राज सांग. झोपताना भिजवायची आणि 3 दिवसानं बघायची मोड आले का. 3 दिवसांनी? बरं ठीक आहे. शौर्य? झोपताना भिजवायची आणि सकाळी 9 वाजता बघायची. मग काय होतं? मोड आले का बघायची. येतात का मोड? मग कसं म्हणतो तो? बरं पुढं. दक्षिणा? सकाळी भिजू घालायचं, नंतर 1 तासानं उघडायचं, मोड आली का बघायचं. 1 तासानं? ठीक आहे. बरं आणखी? धनश्री? संध्याकाळी झोपताना भिजू घालायचं आणि 4 दिवसांनी 9 वाजता बघायचं. 4 दिवसांनी? ठीक आहे. हर्षवर्धन? झोपताना भिजू घालायचे आणि 2 दिवसांनी बघायचे. 2 दिवसांनी? ठीक आहे. रितेश? झोपताना मटकी भिजू घालायची, पुन्हा 3 दिवसांनी बघायची. 3 दिवसांनी? बर. समीक्षा? सकाळी भिजू घालायची आणि संध्याकाळी बघायची. संध्याकाळी बघायची. बरं ठीक आहे. आरती? झोपताना भिजू घालायची आणि 2 आठवड्यांनी बघायची. 2 आठवड्यांनी बघायची. ठीक आहे. प्रणम्य? रात्री भिजू घालायचे, सकाळी 8 वाजता बघायचं. मग काय होतं? मोड आली का. येतात का मोड? मग तू पाहिलंय का? बर. जानू? रात्री झोपताना बागादारामध्ये बाजू ठेवायचं, सकाळी उठून बघायचं. रात्री झोपताना बागादारामध्ये बाजू ठेवायचं, सकाळी उठून भिजवायचंच नाही का? पाण्यात ठेवायचं. कधी ठेवायचं पाण्यात? लगेच. बर. तू सांग धनश्री. ते भिजू घालायचं आणि एका फडक्यात. कधी भिजवत घालायचं नीट सांग मला. संध्याकाळी भिजू घालायचं आणि ते भिजल्यानंतर एका फडक्यात बांधून. किती वेळानं? 2 दिवसाने त्याला बघायचं. बर. रितेश? मटकी झोपताना भिजू घालायची, 1 तासानं बघायची, फडक्यात बांधून ठेवायची आणि 2-3 दिवसांनी बघायचं मोड आलं. 2-3 दिवसांनी? बर. अक्षरा? सकाळी भिजू घालायची, संध्याकाळी बागादारात बांधून ठेवायची आणि सकाळी बघायचं मोड आले का, मग आल्यावर त्याची भाजी करायची. अरे वा, छान. टाळ्या वाजवा. अक्षरानं बरोबर सांगितलेलं आहे.